ती फ्रंटलाईटमध्ये खेळताना कसं वाटलं? खूप छान वाटलं. तुम्ही देखील स्वतः चांगले आयोजक आहात. या स्पर्धेबद्दल आज जे आयोजन स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानने केलं आहे, काय म्हणशील? यांचं आयोजन खूप चांगलं असतं दरवर्षी. सो विश ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच. बामालीचे प्लेअर आर्यन किंवा कोणीतरी या, तुमच्यासाठी 200चं कॅश प्राईज आहे. चला आर्यन आलेत, योगेश दादाच्या शुभ असतं हे प्राईज या ठिकाणी आपण आर्यन पावशेला देतो 200 रुपीजचं. ग्रेट फाईट, रन्स थोड्या कमी होत्या, संघर्ष मात्र चांगला झाला. टीम स्वर्गीय मुकुंद स्पोर्ट्स बामालीच्या माध्यमातून या आपण वळूयात लगेचच सन्मानाकडे. सचिनजी भोईर त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत आणि सचिन भोईर यांचा शुभ सन्मान केला जाईल. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि शिवसेनेची अंबरनाथची मुलुक मैदानी तोफ योगेशदा मडवी यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच सचिनदादा, आलात त्याबद्दल आपला आभार. रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीनं कॉमेंट्री बॉक्समध्ये आज आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. रायगड जिल्ह्यातील एक नामवंत समालोचक योगेश मडवी सर आपल्या सोबत आहेत आणि त्या सोबतीनं पहिल्या सत्रामध्ये तुम्ही ऐकलं बैलगाडा क्षेत्रामध्ये सध्या जे नाव ट्रेंडिंगला आहे आणि समालोचन क्षेत्रात देखील आमचे मित्र राहुल भोईर या पण ओळ्यात कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. अजून काही नवीन समालोचक आपल्यासोबत आहेत, थोड्याच वेळात आपण अनाउन्समेंट करू या जवळ आपण कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. धन्यवाद ओमकार सर. जाऊया आपण मैदानाकडे. आजच्या दिवसातील आपण जरूर चौथा दिवस रात्र हा सामने पाहतोय. अगदी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान गावदेवी नारेन आणि त्यांच्या विरोधात उमर 11 गोरेगाव असा सामना आपण रंगणार आहे. तर या जमान कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲज अ गेस्ट कॉमेंटेटर आज आपल्यासोबत जॉईन झालेत बेलापूर नवी मुंबई परिसरातून विजयजी म्हात्रे. त्यांचं देखील करूया आपण स्वर्गीय रामचंद्र मडवी चषकात आवर्जून दरवर्षी ते येत असतात. यावर्षी देखील त्यांची उपस्थिती, त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. या ऐकूयात आपण विजयजी म्हात्रे यांचा आवाज. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. जाऊया मैदानाकडे मित्रांनो. अगदी आपण नाईट रजनी पाहतोय चौथी आणि सामना क्रमांक असेल आजच्या दिवसातला हा 5वा. एका बाजूला गावदेवी नारेन आणि उमर 11 गोरेगाव. टॉस जिंकला गोरेगाव संघाने. इथे मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आणि फलंदाजीचं निमंत्रण देत असताना नारेन संघाची सलामीची जोडी इथे मात्र पाहायला मिळेल. मैदानामध्ये सज्ज झाल्या. स्ट्राईक एंडला फलंदाज अमर आणि त्याच्या समेत नॉन स्ट्राईक एंडला प्रेमनाथ. ही सलामीची जोडी. सलामीचा गोलंदाज आगास प्रयास प्रारंभ या 5व्या सामन्याला होत असताना पाहायला मिळते. गोलंदाज मुशरफ. पहिला चेंडू अगदी सावध पवित्रा स्वीकारला गेलाय. 5 षटकांची लढत आणि इथून मात्र सावध रीतीने खेळ करण्याचा प्रयत्न. मागच्या 2 सामन्यांचा अभ्यास इथे मात्र नारेन संघाने जरूर केलाय. तर आपण विचार केला सुरुवातीचे 2 सामने अगदी धावांचा पाऊस पडला गेला आणि त्यानंतर 2 सामन्यांमध्ये अगदी टार्गेट हा 40 आकड्याचा राहिला. त्याच अभ्यासपूर्वक खेळी इथे मात्र करावी लागेल. बॅकफुटवर जाऊन पंच स्वतःवर नाराज आहे. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता जरूर पाहायला मिळते. सलगची 2 डॉट बॉल इथे मात्र रिलीज केले गेले आहेत. गोलंदाज उमर 11 गोरेगाव संघाकडून खेळत असताना मुशरफच्या माध्यमातून चेक. तर याच दरम्यान व्यासपीठावरती शुभागमन झालं आदरणीय यशवंत दादा मडवी, आपल्या परिवारातील मडवी परिवारातील आमचे मार्गदर्शक, आणि त्या सोबतीनं शुभागमन झालं व्यासपीठावरती श्री मलंग परिसराचे आणि कल्याणचे बजरंग दलाचे सन्मान्य अध्यक्ष रवी शेठ हजारी आणि त्यांच्या सोबतीनं चिंतामण शेठ हजारी यांचं शुभागमन झालं. त्यांचं करूया व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच दुर्गेश पाटील यांचं आगमन झालं, त्यांचं देखील करूया आपण या व्यासपीठावरती स्वागत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतं. पहिलं षटक इकडे टाकलं जातं गोलंदाजी करताना आणि त्याच्यासाठी पारितोषिक आहे मेहराज बुबेरे यांच्याकडनं. प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी गोरेगावच्या बॉलर्सला 500चं प्राईज दिलं जाईल पर विकेट. जाऊया पुढचा चेंडू. सलगचे 3 डॉट आल्यात. खातं उघडायचं बाकी आहे. इथून मात्र चौथा धावचीची संधी आहे, परंतु इथे सोरट्या स्वरूपात लेग मात्र 1 धाव पाहायला मिळते आणि इथे पारितोषिक आले फलंदाजांसाठी. दुर्गेश पाटील यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक असेल. टीम आपण पाहतोय गावदेवी नारेन या संघाच्या फलंदाजांसाठी संधी आहे. चौथ्या चेंडूवर मात्र मित्रांनो 1 धाव आली. कुठेतरी धाव
संख्या इथे पॉवर प्लेमध्ये येणं गरजेचं होतं, परंतु तसं काही घडलं नाही आहे. माझ्या समेत स्कोरच्या माध्यमातून आपण पाहतोय शुभम माली चांगलं गुणलेखन त्याच्या माध्यमातून केलं जातंय. आता मात्र जशी संधी मिळाली आल्या पावली चेंडू धाडलाय, अगदी षटकाराच्या दिशेने वाटचाल पाहायला मिळतोय. येतोय हा पहिला षटकार. धावफलक शांत होतं, परंतु जसा प्रेमनाथ स्ट्राईकला आलाय त्याने मात्र पहिल्याच चेंडूवर आपल्या स्वतःच्या कारकिर्दीचा या स्पर्धेतील षटकाराच्या साह्याने खातं उघडून संघाला मात्र 7 या आकड्यावर जाऊन पोहोचवलं गेलंय. शेवटचा चेंडू पॉवर प्ले क्रमांक पहिला हाताळत असताना मुश्रफवर हा पहिला प्रतिहल्ला पाहायला मिळालाय. लास्ट बॉल पॉवर प्ले नंबर 1. सोडून दिला. इथे मात्र षटकारानंतर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू अव्वांतर धावसंख्येत भरणा. या इनिंगचा हा पहिला अव्वांतर चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 1ने वाढत असताना जरूर जाऊन पोचली गेली आहे आतापर्यंत 8 या आकड्यावर. एकत्रितरित्या आपण विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ करून मात्र 1 या धावसंख्येवर अमर पाटील खेळ करतोय आणि प्रेमनाथचा विचार केला तर 1 चेंडू 6 धावा. सन्मान दिलाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर अगदी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा. एखादा मोठा फटका आल्यानंतर कशा रीतीने आपल्या डावाला पुढे सरसवण्याचं काम करायचं हे मात्र इथे प्रेमनाथने दाखवलंय. एकूण धावसंख्येचा विचार केला पहिल्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या पाहायला मिळाली तर 10 या आकड्यावर. चेक. तर व्यासपीठावरती आपण एक सन्मान करूयात. बारामदादा पाटील नारायण यांचं शुभागमन झालं. त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. त्या बारामदादा पाटील नारायण यांना विनंती आहे या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांचं या व्यासपीठावरती करूयात आपण स्वागत. या स्पर्धेचे आपले शिल्पकार मडवी परिवाराचे येणारे वारसदार हितेंद्र मडवी, युवासेना अंबरनाथ उपतालुका प्रमुख, त्यांच्या शुभ हस्त हा सन्मान आपण करतो. नारायणगावचे सामाजिक कार्यकर्ते बारामदादा पाटील व्यासपीठावरती आपल्यासोबत उपस्थित आहेत. मेहराज बुबेरे, कामिल बुबेरे, अल्तमश बुबेरे आणि शहबाज चाचा, त्यांचा देखील सन्मान इनिंग ब्रेकमध्ये आपण करतोय. आणि गोरेगाव नगरीतनं आज प्रचंड सारे प्रेक्षक या ठिकाणी आलेत. गोरेगाव वासियांनो तुम्हा सर्वांचं श्रीमलंग परिसरामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिले 3 चेंडूमध्ये एकही धाव नव्हती आणि पुढच्या 3 चेंडूमध्ये तब्बल धावा खर्च केल्या त्या 10. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज गोरेगाव टीम कडून आरंभ आलाय. आरम आलाय आणि आरमवर पहिलाच प्रतिहल्ला केलाय. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. या इनिंगचा हा दुसरा दणदणीत षटकार. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून वंचित होता, परंतु जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली तसं अमरच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. आता मात्र दडपण येणाऱ्या चेंडूमध्ये गोलंदाजावर असेल. उमर 11 गोरेगाव विरुद्ध गावदेवी नारायण अशी लढत पाहायला मिळते. आता कार्पेटचा सारा अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. अगदी फॉर्मलिंग पाहायला मिळालं, परंतु त्याचा फायदा उचलता आला नाहीये. फक्त मिळेल नारायण टीमला या चेंडूवर एकच धाव. धावफलकाचा विचार केला आतापर्यंत धावसंख्या 17 या आकड्यावर जाऊन पोहोचली. षटक प्रगतीपथावर क्रमांकच 2 आपण पाहतोय. आजच्या दिवस रात्रीतील हा 5वा सामना. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये प्रमोद 11 वागेश्वर किरवली संघ पुढची फेरीमध्ये दाखल झालाय. दुसऱ्या सामन्यामध्ये श्री गणेश गावदेवी CSK. तर व्यासपीठावरती दुर्गेश पाटील आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांनीच पुरस्कार केलेला संघ गावदेवी नारायण मैदानावरती खेळतोय आणि दुर्गेश पाटील यांचं देखील आपण करूयात स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषकाच्या या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक धाव पाहायला मिळाली मागच्या चेंडूवर आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर धावा लागल्या त्या 18. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक इथून मात्र गोलंदाजाचं पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अगदी भरपूर पावलांचं रणअप पाहायला मिळतोय. फील्ड
सेट केली जाते. महत्वाचा सामना आहे आणि जसा चेंडू आलाय त्याला भिरकवायचा प्रयत्न केलाय, उंची जास्त लांबी कमी, वेल जज कॅच आणि पहिला मोठा दे धक्का. अमर पाटील इथून मात्र बॅक टू द डग आउट. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 18. विकेटचा शोध घ्यायचा होता आणि इथे मात्र या षटकातील आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकाच्या चेंडूवर विकेट मिळवला गेलाय गोरेगाव टीम कडून. झेलबादच्या माध्यमातून फैजल याने हा झेल टिपला. अमर पाटीलचा खेळ तिथून संपला गेला. आता नवीन फलंदाज मयूर म्हात्रे इनॅट नंबर 3 वर दाखल झालाय गावदेवी नारेन टीम संघासाठी. अगदी खोलवरचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही आणि या षटकातील पहिला निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळतो आणि शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. पॉवर प्ले क्रमांक 2 हाताळत असताना पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला होता परंतु त्यानंतर त्याच्यातली गोलंदाजीतली ती कलात्मक इथे मात्र सिद्ध केली आहे गोलंदाज आरम याने. उमर 11 गोरेगाव या संघाकडून खेळ करत असताना आता देखील खोदून काढायचा होता आणि इथे मात्र वेल जज कॅच. शून्याचा चष्मा घालून इथे मात्र परतीचा इशारा दिलाय. हादरा क्रमांक 2 या शेवटच्या चेंडूवर येतोय. धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 या आकड्यावर गावदेवी नारिन संघ. थँक्यू डीजे. तर याच दरम्यान सौरभ चिकणकर नारेन आणि त्यांच्या सोबतीनं साहिल शेठ हजारी यांचं या व्यासपीठावरती आगमन झालं. या मंचावरती आपलं VIP डाईजवरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 3 षटकं संपली आहेत. टॉससाठी अनाऊन्समेंट करूयात. एकच वेळा टॉससाठी अनाऊन्समेंट केलं जाईल. मॅच आहे नेक्स्ट आपल्याला पाहायला मिळेल तर जय हनुमान चौधरपाडा अर्थातच कियान शेठच्या नावानं आज टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांना फाईट करणारी टीम आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान नितळस. तर दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेक नाही तर तब्बल 4 ओव्हरच्या नंतर तुम्हाला टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. 4 ओव्हर नंतर जर कॅप्टन इथे उपस्थित नसेल तर प्रतिस्पर्धी टीमला टॉस 1 आपण घोषित करतोय आणि इनिंग ब्रेकमध्ये जर टॉस नाही झाला तर 2 रनची पेनल्टी आणि ऑपोजिशन टीमला टॉस विन घोषित केला जाईल. तर याच दरम्यान शुभागमन होतं बुम बुम अनिकेत ढोपरी यूट्यूब लॉक स्टार सध्या त्याचं आगमन होतं ना. या वेलकम अनिकेत, स्वागत आहे आपलं. तर दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जो झेल टिपला गेलाय त्याच्यासाठी पारितोषिक 1000 रुपयाचं कामिल आणि अल्तमश यांच्याकडून आणि मेहराज यांच्याकडून 1000 रुपये त्या क्षेत्ररक्षकाला दिले जातील. सरफराज तिथे होता. त्या झेलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. जाऊया मैदानाकडे. तिसरं षटक स्पेल नंबर 2 संघासाठी तिसरं षटक हाताळत असताना मुशरफ पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी. पहिल्या चेंडूवर 1 धाव आणि त्यानंतर हा व्हाईट बॉल. कार्पेटच्या सहारे अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. ऑन ड्राईव्हचा फटका, थोडासा इजा इथे मात्र फलंदाजाला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढेल आणि जाऊन पोचली जाईल. ते आतापर्यंत 2 गडी बाद 20 या आकड्यावर. अगदी दुसऱ्या षटकामध्ये दोन्ही धक्के दिले. त्यानंतर कुठेतरी धावांची चाचपणी चालू झाली आहे. ती टीम गावदेवी नारेन संघाकडून मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत जरी वंचित ठेवलंय. आता आलाय जसा उल्लेख झाला
त्याला मात्र ताबडतोब उत्तर आणि येतोय हा षटकार. धावा एकूण झाल्या त्या 27. तर लाईट्स बंद करायची आहे आणि केली गेली आहे. धन्यवाद. जाऊया मैदानाकडे. 3 चेंडूंचा खेळ संपला. तिसरं षटक प्रगतीपथावर. आपण पाहतोय स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा. भव्य दिव्य या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतोय. आता देखील अगदी फ्लायटेड होता आणि हा चेंडू चाललाय. षटकारानंतर येतोय फलंदाज प्रेमनाथ त्याच्या बॅटमधून अजून एक चौकार. सलगच्या 3 षटकारांसाठी दुर्गेश पाटील यांच्याकडून गावदेवी नारायण संघाच्या फलंदाजांना रोख रक्कम 1500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अगदी झुंजावत खेळी पाहायला मिळते. सलामीला आल्यानंतर खांद्यावर जबाबदारी स्वीकारली. 2 साथीदार बाद झाले, परंतु अजून मी आहे हे सांगत असताना प्रेमनाथ. आता मात्र स्विंग इन मिस. चांगला टप्पा, अचूक लाईन जरूर पाहायला मिळाली आणि त्यानंतर बीट केला जातोय. डॉट बॉलची सांगता. चांगलं कमबॅक. शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. षटक क्रमांकाचं 3रं हाताळत असताना मुश्रफ पाहायला मिळतोय. उमर 11 गोरेगाव विरुद्ध गावदेवी नारायण. आजच्या दिवसातील 5व्या सामना आपण जरूर पाहतोय. पहिल्या फेरीचा हा 5वा सामना. त्यानंतर शेवटचा सामना जरूर रंगला जाईल. आता मात्र बॅकफुटवर जाऊन पंच जरूर केला गेला आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका, फॉर्मलिंग पाहायला मिळाले, परंतु कोणताही प्रयत्न केला जात नाही. 1 या धावसंख्येने षटकाची समाप्ती झाली. 3 षटकांचा खेळ संपलाय. पाण्याचा पुरवठा करायचा आहे. धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 32. रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आणि या परिवारातील एक आधारस्तंभ ज्या नावावरती डोळे झाकून पूर्ण मडवी परिवार विश्वास ठेवतं ते नाव म्हणजे महेशदादा गायकवाड. आणि कल्याण शहराचा शिवसेनेचा ढाणा वाघ महेशदादाच्या नावाचं गुणगान गाणारे संगीत तुम्ही ऐकत होतात. व्यासपीठावरती नुकतंच शुभागमन झालं. आदरणीय सामाजिक कार्यकर्ते हरिभक्त पारायणाचे काशीनाथ काका ढोपरी. तर काकांचं देखील करूया या व्यासपीठावरती आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला, वेळ फिनिश झाला. मॅच आपल्याला लगेचच या ठिकाणी सुरू करायची आहे आणि याच दरम्यान काशीनाथ म्हात्रे यांचं शुभागमन होतं नारायणवरनं. त्यांचं देखील करूया व्यासपीठावरती आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. एक पारितोषिक आहे. सलग 3 धावा कोणत्याही फलंदाजांना धावून पूर्ण केल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक आणि एक टी-शर्ट या स्पर्धेमध्ये रोज दिली जाते दिलीप शेठ मडवी यांच्या वतीनं. आणि त्या सोबतीनं बॅनर हिटसाठी देखील अनेक सारी पारितोषिक या स्पर्धेमध्ये रोज आपण पाहिल्यात. आणि आज देखील आपण पाहताय दिलीप शेठ मडवी यांच्याकडनं एक टी-शर्ट्स आणि 3 रन रनिंग बिटवीन द विकेट कंप्लीट करणाऱ्या फलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक वैयक्तिक दिलीप शेठ मडवी यांच्याकडनं दिलं जाईल. नाव बॅक टू क्रिकेट. या पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आवाज ऐकूयात आपण बेलापूरचा. धन्यवाद. जाऊया. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ संपला आणि 18 चेंडूंमध्ये तब्बल 2 गड्यांच्या मोबदल्यात 32 या धावसंख्येवर पोहोचला गेलाय. तो फलंदाजी करत असताना गावदेवी नारायण संघ त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. टॉस जिंकलेला उमर 11 गोरेगाव. चेक. तसेच सलग 3 षटकार 3 चौकार कोणत्याही फलंदाजांना मारले तर सन्माननीय आपले गोपाळ शास्त्री भटजी यांच्याकडनं एक टिफिन बॉक्स दरवर्षीप्रमाणे दिला जाईल. यावर्षी 2 दिवस टिफिन बॉक्स लेट आलेत पण आलेत जरूर. त्याबद्दल त्यांचं गोपाळ शास्त्री भटजी यांचं देखील करूया आपण विशेष कौतुक. आणि नेक्स्ट मॅच टॉस होईल थोड्याच वेळात. कॅप्टन उपस्थित झालेत दोन्ही टीमचे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या फटक्याची नितांत गरज होती. या पुन्हा एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये.
ऑफ साईडला आता मात्र ऑन ड्राईव्हचा फटका जरूर पाहायला मिळाला, त्यावर सन्मान दिलाय आणि स्ट्राईक एंडला मात्र विकेश हजारी जरूर पाहायला मिळेल. एक या धावसंख्येने धावफलक 39 या आकड्यावर जरूर पोहोचला गेलाय. मागच्या 2 सामन्यांच्या अनुषंगाने आता मात्र 50 ते 60 धावा धावफलकावर कशा लागवल्या जातील याचा विचार विनिमय इथे मात्र नारिन संघाला करावा लागेल. आता मात्र विकेशच्या बॅटमधून हा आलाय अजून एक कडक षटकार. पहिल्या चेंडूवर आपण विचार केला तर प्रेमनाथच्या बॅटमधून षटकार आला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव आणि स्ट्राईकला मात्र विकेश आला. जसा विकेश आला त्याने मात्र चेंडूला धाडलाय षटकाराच्या दिशेने वाटचाल. तर कसंही या ठिकाणी 3 षटकार एका ओव्हरमध्ये जर फलंदाजांना मारले तर जय श्रीराम चिंतामण शेठ हजारी यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. तर कृपया करून लहान मुलांनी जाऊ नका प्लीज. लहान मुलांना विनंती असेल आपण परत या मैदानाच्या बाहेर. चला सर्पमित्र होते, त्यांनी जाऊन 2 मिनिटांमध्ये सांगितलं अभी ठीक कर देता हूं. चला एकदा टाळा होऊन जाऊ द्या, याच्यासाठी देखील डेअरिंग लागते. बाबा धन्यवाद तुझं, मनपूर्वक आभार. आता काही मिनिटात मॅच सुरू होईल. एक सर्प आला होता मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे थोडा वेळ मॅच थांबली होती. आता काही क्षणात मॅचची सुरुवात होईल. जसे ऑर्गनायझर्स बाहेर येतील आपण लगेचच या ठिकाणी सामन्याला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. मैदानाकडे पुन्हा एकदा. चौथ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. चौथा चेंडू फुल टॉस होता. इथे मात्र फलंदाजासोबत यष्टीरक्षकाला देखील चकवा दिला आणि चेंडू चालला इथून वाईट +4 म्हणजे हा येतोय पंजा.
तर नितळशी आदरणीय अरविंद चौधरी त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालं आहे. सन्माननीय उपसरपंच तर अरविंददा चौधरी यांचं करूयात आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. या रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ट्रॉफीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, कारण मैदानावरती जरी अर्धा संघ बाहेर झाला अजूनही या टीमचा बॅकबोन प्रेमनाथ आणि त्याच्या सोबतीनं विकेटवरती बॅटिंग करताना सध्या आपण पाहता फलंदाज विकेशला आणि चांगली बॅटिंग दोघांमध्ये होती. या पार्टनरशिप ऑन. दुसऱ्या दिवसामध्ये देखील नारायणची यंगस्टर्स टीम खेळली. जबरदस्त फाईट त्यांनी दिली. मात्र जसा नारायण संघ पराभूत झाला पूर्णच्या पूर्ण मैदान खाली झालं होतं. त्यामुळे आज सगळ्यांना वाटेल इथे नारायण जरूर जिंकावं. मात्र समोर देखील तितक्याच ताकदीचा संघ आहे उमर 11 गोरेगाव. तर उमर 11 संघाचे आमचे सन्माननीय अखिलभाई बोबेरे यांचं आगमन झालंय. वेलकम भाई, आपलं स्वागत आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर वेलकम अखिल भाई, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये. तर धावसंख्येची भूक लागली होती, ती भूक पूर्ण करत असताना जरूर पाहायला मिळतोय. एका बाजूने प्रेमनाथने प्रति हल्ला तर विकेटच्या बॅटमधून देखील षटकारानंतर येतोय चौकार. शेवटचा चेंडू असेल. तब्बल 5 मध्ये 28 खर्च केल्यात. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावर 60 धावा धावफलकावर. हा देखील सहज फेकून दिलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. ब्लॅक स्क्रीनच्या लगत हा षटकार आलाय आणि हा दे धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराच्या साह्याने धावसंख्या 66 धावसंख्येचा पल्ला गाठलाय. म्हणजेच मागच्या 2 सामन्यामध्ये जी उणीव होती ती आता उणीव भरून काढली आहे. तर या सलग अगदी आपण पाहिलं 3 षटकारांसाठी 3 होते. मात्र ओव्हरमध्ये 3 मारलेत. जय श्रीराम चिंतामण शेठ हजारी यांच्याकडनं आपण देऊयात विकेशला 1000. चला फायनली 1000 आपण कमी करूयात दादाच्या अकाउंटमधनं, कारण या ओव्हरमध्ये तब्बल 4 षटकार मारलेत. ते म्हणजेच फलंदाजी करताना विकेश. आणि नक्कीच 3 षटकार आलेत विकेशच्या बॅटमधनं. 1 आलाय आपण पाहताय प्रेमनाथच्या बॅटमधनं. आणि व्यासपीठावरती वडील असले आणि मुलांना खेळ जर असा ढाण्या वाघासारखा केला ना, बाप देखील म्हणेल क्रिकेटच्या जंगलातला वाघ मी माझ्या घरी पाळून ठेवलाय. आणि खतरनाक बॅटिंग सध्या विकेश हजारी करताना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एक मोठं टोटल सध्या धावफलकावरती लागलंय 66. अजूनही काही बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. या पाहूयात किती धावा पहिल्या डावामध्ये या मॅचमध्ये बनतील. वाघासारखा लढतोय आणि आपण पाहतोय की थोडीशी इजा त्याला झाली आहे, पायाला दुखापत आहे. तरी देखील आपल्या संघाला गरज आहे, संघासाठी आणि गावाच्या नावासाठी खेळ करत असताना विकेश प्रेमनाथला चांगली साथ देतोय. 66 धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळतात. टीम गावदेवी नारायण शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आलाय मोहम्मद आलाय. पहिला चेंडू इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. अव्वंतर धावसंख्येत भरणं आणि संघाची धावसंख्या इकडे वाढेल. धावसंख्या जाऊन पोचली ती 67 या आकड्यावर. अगदी 2 गडी बाद झाल्यानंतर या 2 फलंदाजांनी जी पार्टनरशिप बिल्ड केली, हल्ले प्रति हल्ले या क्रिकेटच्या खेळामध्ये पाहायलाच मिळतात. परंतु जसे गोलंदाजावर तुटून पडलेत आणि धावांचा हा पाऊस वर्षाव जरूर पाहायला मिळतोय. आता मात्र चांगला चेंडू गतीवर स्वार होत असताना वेगाचं प्रत्युत्तर फलंदाज प्रेमनाथ सलामीला आल्यानंतर चांगली झुंज आपल्या संघासाठी देत असताना पाहायला मिळते. एकत्रितरित्या विचार केला तर आजच्या दिवसातील पहिल्या 2 सामन्यांमध्ये धावांचा पाऊस पडला होता. त्यानंतर मागच्या 2 सामन्यामध्ये फक्त धावसंख्ये 40चं टार्गेट जरूर दोन्ही सामन्यामध्ये पाहायला मिळालं. परंतु आता तसं काही घडत नाही आहे. पुन्हा एकदा ब्लॉक होल. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. या गोलंदाजाला कुठेतरी उशिरानं गोलंदाजी दिली आहे की हा प्रश्नचिन्ह नक्कीच आता उमर 11 गोरेगाव. काय लाईन वापरली जाते आणि फलंदाजाला उभं ठेवलं जात आहे. प्रेमनाथ सारखा मोठा फलंदाज मोठ्या फटक्यांपासून आणि बॅटला चेंडू ब्रश करण्यापासून दूर राहतोय. जबरदस्त गोलंदाजी मोहम्मद. धावसंख्येचा विचार केला 2 डॉट म्हणजे धावसंख्या स्थिरावली गेली आहे ती 67. आता मात्र खोलवरचा खोदून काढायचा होता. धावचीतची संधी. पायाला दुखापत असताना देखील धावा रोखल्या जाऊ शकत नाही. धावांचा प्रयत्न केला जातोय विकेशाच्या माध्यमातून. आता स्ट्राईकला आलाय. मागच्या षटकाची समाप्ती त्याच्या माध्यमातून षटकाराच्या साह्याने केली होती. या षटकाला आता खेळ करत असताना 4थ्या चेंडूवर
काय करेल ते देखील पाहावं लागेल. जो ओघ धावांचा इथे मात्र चालू होता त्याला मात्र या षटकामध्ये थांबवण्याचं काम जरूर गोलंदाजाच्या माध्यमातून केलंय. गोलंदाज देखील विचार करतोय, हा एक मोठा फलंदाज आहे, याला कोणता चेंडू रिलीज करावा. जसा आला कुठेही टाक भावा, माझ्यामध्ये मनगटातली ताकद आणि वापरला जातोय हा षटकार. बोला जय. सहा चेंडूमध्ये 29 धावसंख्येची खेळी जरूर पाहायला मिळते. आता मात्र थोडासा शरीराचा वेध घेणारा चेंडू जरूर होता आणि धावसंख्या डॉटच्या माध्यमातून स्थिरावली जाते. 7 चेंडूमध्ये वाघासारखी डरकाळी फोडणारी खेळी विकेटच्या माध्यमातून पाहायला मिळते, ती 29 धावसंख्येची. या षटकातील शेवटचा चेंडू असेल, टार्गेट सेट होईल. वाटलं होतं की 80-85 पर्यंत हा पल्ला गाठला जाईल, परंतु या षटकामध्ये लगाम लावलंय धावसंख्येला, परंतु शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. अगदी ऑफ ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, चेंडू झालाय फरार. धावा मिळतील त्या 4. एकूण धावसंख्येचा विचार केला 5 षटकांची समाप्ती. गावदेवी नारायण संघ जाऊन पोहोचलाय तो 2 गडी बाद 78 म्हणजेच 78 आणि लक्ष असेल ते 79 79 धावसंख्येचं. टॉस टीम इन ॲक्शन जनुमान नितळस आणि त्यांना फाईट करेल कियान शेठ पुरस्कृत नक्षत्रा जय हनुमान चौदरपाडा. कियान 11 जय हनुमान चौदरपाडा वर्सेस जय हनुमान नितलस. हेड्स या टेल 5 ओव्हरची मॅच आहे. पर इनिंग एक DRS तुमच्याकडे लेग बिफोर विकेट आणि बॅटकट सोडून बाकी सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही ते अपील करू शकता. या आपण व्हाईट बॉल आणि नो बॉल या 2 गोष्टींसाठी. चला आपण कॉइन स्पिन करूयात. 5 ओव्हरची मॅच कंपल्सरी चेस. हेड्स अ कॉल अँड टेल इट इज. अखिल भाईजान थांबा, आपण 2 मिनिटं कॅप्टन सोबत थोडी चर्चा करू. टॉस जिंकला नितर्ष कॅप्टन, काय निर्णय घेशील ऑन दी स्पॉट? ऑन दी स्पॉट निर्णय घेऊ आम्ही. मग इथेच सांगावं लागेल, त्याचं मीन असं आहे की तुला इथेच डिसिजन कळवावं लागेल, पेंडिंग नाही आहे. फिल्डिंगचा निर्णय करू आम्ही. चला, टुर्नामेंटचा रूल आहे मित्रा, जो निर्णय टॉस जिंकेल कॅप्टन इकडेच सांगेल. 5 षटकांची मॅच आहे, फिल्डिंग स्वीकारली आहे. काय माइंडसेट आहे, प्रतिस्पर्धी टीमला कुठपर्यंत थांबवलं जावं? आम्ही पहिल्यांदाच या टीम विरुद्ध खेळतोय आणि आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. टुर्नामेंट तर खूप मोठी आहे आणि आमच्याकडून चांगला खेळ होईल ही आहे आमची अपेक्षा. फ्लडलाईट्स त्या सोबतीनं जे व्यासपीठ, ट्रॉफीज, तब्बल 4 टू व्हीलर मोटर बाईक, 3 अगदी आपण पाहताय सायकल स्पोर्ट्सात, काय वाटतं हे सगळं आयोजन बघून? आज जे आयोजन स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठाननं केलं आहे, काय सांगशील? आयोजन तर यांचं दरवर्षीच खूप चांगला असतो. मागच्या वर्षी डे स्पर्धा होती, यावर्षी नाईट स्पर्धा आहे आणि आल्यावरच तो आयोजन एकदम बघण्यासारखं आहे. चला, विश ऑल द बेस्ट, खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्यांदाच फाईट होईल नितळस विरुद्ध आपण पाहताय कियान जय हनुमान चौदरपाडा. काय म्हणशील, तुमच्यासाठी खरं तरी स्पर्धा नवी नाही आहे. 3ऱ्या पर्वाच्या मेगा फायनलिस्ट गोरसईच्या अगेन्स्ट खेळलेली तुम्ही टीम आहात. या स्पर्धेतला तुमच्याकडे अनुभव चांगला आहे, ट्रॉफीज तुमच्याकडे आहेत, आयोजक तुमच्यासाठी घरचे आहेत आणि आज कियान शेठनं तुम्हाला स्पॉन्सर्स केलं आहे. आधी काय म्हणशील स्पॉन्सर्सबद्दल आणि इथल्या सगळ्या मॅनेजमेंट टीमबद्दल? 3 वर्ष सतत आम्हाला केलं, त्यांचे धन्यवाद करतो मी. आणि आज काय स्वप्न घेऊन आलाय? कारण चौदरपाडा सध्या खूप चांगल्या टचमध्ये आमने लोणाच्या क्रिकेटमध्ये. आज देखील गावात तब्बल 2 स्पर्धा लगातार 5 दिवसामध्ये पार पडलेत. सगळे प्लेयर्स चांगल्या प्रॅक्टिसमध्ये आहेत. बॅटिंग वाटायला आली आहे, कुठपर्यंत जाण्याचा मनसुबा? 60 ते 65. काय म्हणशील, जे प्रेम रामचंद्र मडवी प्रतिष्ठान तुम्हाला देतं, खरं तर रामचंद्र मडवी प्रतिष्ठानसाठी चौदरपाडा स्पेशल काय? कारण या परिवारातील खरं तर एक लाडकी कन्या या चौदरपाडा गावाची सुनबाई आहे आणि आमचे लाडके भाचे कियान शेठ, त्यांच्या नावानं चौदरपाडा दरवर्षी या स्पर्धेमध्ये खेळत आहे. मग इथे आल्यानंतर जे प्रेम चौदरपाड्याच्या टीमला मिळतं त्याबद्दल काय सांगशील? प्रेम तर भरपूर करतात आमच्यावर
त्यानं आम्हाला खेळण्याची संधी दिली त्या धन्यवाद. चला विश ऑल द बेस्ट. त्याला तुम्ही किती पण प्रश्न विचारा, तो शॉर्टकट फक्त वन लायनरमध्येच उत्तर देईल हे ठरलेलं आहे. त्यामुळे जास्तीची चर्चा आपल्याकडे वेळ नाही आहे. एक सन्मान मंचकावरती आपण करूयात. सन्माननीय शहबाज चाचा बुबेरे आणि अखिल चाचा बुबेरे यांना आपण सन्मानित करणार आहोत. तर आमच्या दोन्ही दिग्गज व्यक्तिमत्वांना विनंती आहे, या आपण योगेश दादांच्या शुभ हस्त हा एक भव्य राजल आणि रॉयल थाटात सेलिब्रेट या ठिकाणी आपण हा सत्कार करूयात. फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगावचे सर्वा आणि सध्या गोरेगावच्या शहबाज चाचा आणि बुबेरे फॅमिलीकडे अख्ख्या वांगणी आणि श्री मलंगचं लक्ष आहे, कारण लवकरच निवडणुका येतात आणि असं म्हटलं जातं जहाँ से हम खडे होते वहीं से लाईन सुरू होती आहे. असा हा बुबेरे परिवार आहे. हिंदू मुस्लिम या सगळ्या भिंती बाजूला सारून ज्यांनी जनतेला प्रेम करायला शिकवणारा मित्रांनो ते नाव आहे शहबाज चाचा बुबेरे, जे प्रचंड खरं तर क्रिकेटवरती प्रेम करत असतं. यानंतर आपण अखिल चाचांना सन्मानित करू. या अखिल भाईजान आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. शहबाज चाचांचा झाला म्हणजे तुमचा झाला असं नाही आहे, तुम्ही देखील डिझर्व करता. चाचाच्या सोबतीनं तुमची देखील अफाट मेहनत आहे. गोरेगाव टीम जेव्हा जेव्हा खेळते ना तेव्हा त्या संघाला पुरस्कर्ता म्हणून या बुबेरे परिवाराचं नेहमी मोठं योगदान असतं. तर मेहताज भाईला देखील विनंती, आमच्या त्रिमूर्तीला आई आपका भी यहाँ से सन्मान किया जाएगा आणि या तिघांचा सन्मान देखील आपण या ठिकाणी करूयात. योगेश दादांचे शुभ असते. या सर्वांनी एकत्र चालेल. आणि सन्माननीय बुर्दुल गावचे सरपंच आपल्यासोबत जोडले गेलेत. बिंदाजादाचं आगमन झालं आहे, त्या सोबतीनं भरत शेठ आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांचं देखील करूया आज स्वागत. आणि शानवाज शेख यांचं आगमन झालं, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करूयात. आई आप शनाजबाईला पण आपण या ठिकाणी सन्मानित करूयात. मॅच सुरू होती आहे, एक थोडा वेळ फक्त तुमचा घेतो. शनाजबाईला आपण सन्मानित करू योगेश दादाचे शुभ असतं. त्यानंतर लगेचच आपण वळणार आहोत मॅचकडे. थँक्यू सो मच मित्रांनो, तुम्हा सर्वांचं देखील मनपूर्वक आभार. शनाज भाईला आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. बुबेरे परिवारासोबत नेहमीच हे नाव कटिबद्ध आणि एकनिष्ठ असतं. चाचांच्या सोबतीनं नेहमीच शनाज भाईला तुम्ही पाहाल. थँक्यू सो मच भाई, आपलं देखील आभार. नाव बॅक टू क्रिकेट. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. त्या ठिकाणी तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील सिद्धी करवले गावाला क्रिकेट विश्वात एक समालोचन क्षेत्रात एक मोठी ओळख ज्या नावानं दिली आणि पनवेल प्रीमियर लीगच्या आयोजनामध्ये देखील ज्यांचा सिंहाचा वाटा असतो असे आमचे जिवलग मित्र योगेश दादा मडवी यांना धन्यवाद. थैंक यू सो मच ओमकार, बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, आप सभी का स्वागत. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. टारगेट की बात करेंगे तो यहाँ पर 79 रनों का टारगेट है. पहले सत्र में बल्लेबाजी की थी गावदेवी नारायण टीम ने, जिन्होंने 78 रन बनाए. और इस समय सलामी के लिए बल्लेबाजों की बात करेंगे. मोहम्मद बुबेरे और आरम बुबेरे ये सलामी बल्लेबाज है यहाँ से गोरेगांव टीम के. शुरुआत थोड़ी सी शांत है. टारगेट की बात करेंगे तो बहुत बड़ा टारगेट. इस बार बढ़िया शॉट, पहली दो गेंदें थोड़े शांत बैठे और इस बार आक्रमण मोहम्मद बुबेरे के बल्ले से शानदार पहला छक्का. व्यासपीठावरती दुर्गेश दादा आपल्या सोबत आहेत, जे पुरस्कर्ते आहेत टीम गावदेवी नारायणचे. कोणत्याही गोलंदाजांना हॅट्रिक घेतली तर त्याच्यासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. आणि त्याच दरम्यान व्यासपीठावरती बुर्दुल गावातील दोस्तीच्या दुनियेतील एक राजेशाही नाव आणि समाजसेवेमध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये जे नाव सदैव कार्यरत असतं, बिंदास दादाचं या ठिकाणी शुभागमन झालं. दादा व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इस बार भी बेहतरीन शॉट, ऑफ साइड में फील्डर तैनात है. जब तक गेंद पर आए, गेंद को उठाए फेंके, मौका बना यहाँ पर रन चुराने का. शायद यहाँ पर थर्ड अंपायर की मांग की गई है. बल्लेबाज पहुंचे नहीं पॉपिंग क्रीज के अंदर, देखना पड़ेगा तीसरे अंपायर को. और बल्लेबाज को भी थोड़ा कॉन्फिडेंस है कि नहीं पहुंचे, शायद चेक तो करना चाहते हैं. बिल्कुल और बिल्कुल एक रन पूरा हुआ था दूसरे की कोशिश में. 79 रनों का लक्ष्य है. यस, OUT बल्लेबाज की पारी का अंतुबा. विकेट नंबर पहली मैदान के बाहर. रन संख्या की बात करेंगे तो 7 रन. DRS चेक करना चाहते हैं, हाइट फैक्टर. इस तीसरे अंपायर हमारे साथ फिर एक बार ज्वाइंट हो गए, जहां पर इस गेंद का हाइट फैक्टर चेक करेंगे. तर याच दरम्यान शुभागमन झालंय नाशिकच्या अगदी ट्रॅव्हलिंग इंडस्ट्रीमधलं एक मोठं नाव महादेव स्पोर्ट्स, अर्थातच
कैलाजी सानप यांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित झालेत. महादेव सानप त्यांचं आपण करूयात या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि कियान शेठचं आगमन झालं. सुजल महादेव लॉजिस्टिकचे सर्व महादेव कैलास सानप यांचं आगमन झालं. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. ऑन स्क्रीन तुम्ही कियान शेठला पाहता, चौधरपाडाचे पुरस्कर्ते आणि ड्रेसिंग भाऊ. आज एकदम कियान हार्ड मारून आलाय. कियान एकदा हॅलो कर सगळ्यांना. हितेन मडवी यांचे भाचे आहेत आणि आज फुल स्वॅगमध्ये आणि एक स्पेशल डायलॉग तो पाठ करून आला. जावी चौधरपाड्याची मॅच होईल आज. अनिकेत ढोपरीला मिळेल डायरेक्ट धप्पा. तर ॲडव्होकेट अभिदादा चौधरी यांचं शुभागमन झालं. आपलं व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या सोबतीनं जयेशदादा पाटील, आज स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान याच नावानं सरवलीचा संघ खेळतोय. आणि अभिदादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नाउ बैक टू क्रिकेट, इट्स ओवर टू कमेंट्री बॉक्स. तो जी हाँ बिल्कुल, तीसरे अंपायर हमारे साथ राम पाटिल, मैन फ्रॉम चिल्ड्रन, चेक कर रहे हाइट फैक्टर, जो कि गेंद की लाइन, गेंद की ऊंचाई, हाइट फैक्टर चेक करें. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल देवांश योगेश मडवी, रामचंद्र मडवी प्रतिष्ठान यस, तो तीसरे अंपायर का डिसीजन, फेयर डिलीवरी, रनआउट का विकेट यहां पर बनता हुआ पहला विकेट जो कि रनआउट के तौर पर लौटे. अरम बोबेरे नए बल्लेबाज मैदान पर पहुंचे. नॉन स्ट्राइक इन पर फैसल शेख मैदान पर पहुंचे. नॉन स्ट्राइक इन पर सामने मोहम्मद बुबेरे. अब देखेंगे मैदान के ऊपर. फिर एक बार फुल टॉस गेंद की थी. ऑन साइड पे फील्डर तैनात है. लॉन्ग ऑन में थोड़ी सी मिसफील्ड. जब तक गेंद को बैकअप मिले तब तक यहां पर 2 रन बने. 2 रन के साथ रन संख्या की बात करेंगे. टोटल स्कोरबोर्ड के ऊपर लग चुका है 9 रन 1 विकेट के नुकसान पर. टारगेट की बात करेंगे 79 रनों का लक्ष्य है. .80 की औसत से रन बटोरने, यानी कि प्रति ओवर में तकरीबन 16 के औसत से रन बटोरने मैदान पर गोरेगांव टीम को. यह अच्छी गेंद और बिल्कुल यहां पर डॉट गेंद की समाप्ति. पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या उमर 11 गोरेगांव टीम ने बनाया केवल 1 विकेट के नुकसान पर. 9 रन जीतने के लिए अब चाहिए 70 रन आने वाली 24 गेंदों के ऊपर. ठीक. तर व्यासपीठावरती एक शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. बुर्दुल गावच्या अगदी राजकीय क्षेत्रात माजी उपसरपंच पद ज्यांनी भूषवलंय आणि शिवसेनेचे सध्या धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहता, बिंदास दादांना विनंती आहे, या दादा आपण आपला शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. योगेशदा मडवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. या योगेशदा आपण एक सन्मान या ठिकाणी पूर्ण करतोय. आदरणीय बिंदास दादांना या ठिकाणी सन्मानित केला जाईल या व्यासपीठावरती. आवर्जून आज त्यांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला लाभली आहे. आणि उद्योग क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात आणि बुर्दुल गावाच्या क्रिकेटवरती नेहमीच ज्यांनी प्रचंड प्रेम दाखवलं असे बिंदासदादा पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. अजून खूप सारे सन्मान आपल्याकडे आहेत. मात्र मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे. जाऊयात ऑनगोईंग मॅचकडे आणि ऐकूयात पुन्हा एकदा योगेश दादाला. बघा, एक महत्वाची सूचना आहे. कोणाला TVS ची रिक्षा आहे, कोणाची MH46 BP 1736 नंबर कोणाची असेल, आपण तात्काळ ती गाडी हलवायची. पोलीस आमच्या कर्मचारी आहेत, ते आमच्यापर्यंत पोहोचलेत. आपण लवकर आपल्या गाडीपर्यंत पोहोचायचं आहे आणि आपली गाडी बाजूला घ्यायची. 1736 क्रमांकाची जी गाडी आहे TVS ऑटो रिक्षा कोणाची असेल, आपण प्लीज जा आणि लगेच रिक्षा बाजूला घ्या. धन्यवाद. सन्माननीय आमचे बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय बिंदादादा अर्जुन पाटील साहेबांचा सन्मान झाला. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, कार्यकुशल नेतृत्व आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व बुर्दुल गावातल्या. खरं तर नेहमीच प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांची फार मोठी योगदान असतं. असे आमचे बिंदादादा यांचा सन्मान झालाय. जीत की बात करेंगे 70 रन और बनाने मुकाबले में. उमर 11 गोरेगांव. अभी भी बात करेंगे तो पिछली महीना में जो प्रतियोगिता हुई थी गोरेगांव में, फ्रेंड्स ट्रॉफी 2025 का जो पर्व आपने देखा और वहां पर शानदार जीत हासिल की थी, चैंपियन बने थे उमर 11 गोरेगांव टीम. वही टीम मैदान पर उतरी है, मगर इस समय 79 रनों का लक्ष्य. अभी तक तो टीम की टोटल है 9 रन. ओवर नंबर 2 की बात करेंगे. गेंदबाज मयूर मात्रे. अच्छी गेंद, तेज तरार, गुड लेन स्पॉट के ऊपर पड़ने के बाद
बल्लेबाज को बीट करती हुई बल्लेबाज बीट हुए। सलामी बल्लेबाज की बात करेंगे तो अभी भी मैदान पर मोहम्मद बुबेरे हैं, जिनके बल्ले से एक छक्का आपने देखा है। अब शेख- फैसल शेख जो सेकंड पर शेख- बल्लेबाजी कर रहे हैं। तर याच दरम्यान शुभागमन झालंय नाशिकवरनं आदरणीय महादेव सानप, महादेव ट्रान्सपोर्टचे सर्वा तर त्यांना विनंती आहे, अनिलदादा ढोपरे यांचे जिवलग मित्र आहेत, त्यांचे पिताश्री कैलास सानप, त्यांचे सुपुत्र आहेत, या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। इस बार बढ़िया शॉट ऑन साइड में फ्लिक किया, फील्डर तैनात, उनके सर के ऊपर से गेंद निकली सीमा रेखा के बाद 6 रन। फिर एक बार आक्रमण, इस बार बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में कोई खिलाड़ी नहीं है, और एक बढ़िया शॉट गेंद सीमा रेखा के बाहर, और एक शानदार छक्का। आक्रमण, पहली 2 गेंदें डॉट आई थी, इसके बाद यहां पर 2 छक्के दागे। फैसल शेख एक आक्रामक खिलाड़ी है और हमेशा ताकतवर बल्लेबाजी के लिए उन्हें जाना जाता है। ये पटाखे की आतिशबाजी थी या आग की चिंगारी? रनों की बात करेंगे तो इस समय लगातार 2 छक्के आने के बाद टोटल की बात करते हैं, हमारे स्कोरर हमारे साथ ज्वाइंट है और बिल्कुल यहाँ पर 21 रन बने हैं। आज शुभम माली हमारे साथ में ज्वाइंट है, अच्छी स्कोरर की भूमिका वो निभा रहे मैदान के ऊपर। तर व्यासपीठावरती शुभागमन होतं नाशिकवरून महादेवजी कैलास सानप, उद्योग क्षेत्रातील ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीमधलं एक मोठं नाव, त्यांच्या सोबतीनं आलेल्या तमाम त्यांच्या मित्रपरिवाराचं या व्यासपीठावरती आहे मनपूर्वक हार्दिक स्वागत। आणि दोस्ती कशी असावी त्याचं हे ज्वलंत उदाहरण आज नाशिक इथून दूरवरचा प्रवास पार करून हा सगळा मित्रपरिवार आपल्या सोबत आलाय। व्हेरी VIP डाईजवरती या सगळ्या आपल्या मित्रांचं आपण करूयात या रंगमंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। अच्छा, बिल्कुल मेहमान नवाजी, पटाखे की आतिशबाजी देखिए, बिल्कुल यहाँ पर हमारे मेहमानों का सम्मान किया जा रहा है। आज कैलाश जी सानप साहब, इनकी तरफ से इस प्रतियोगिता में बहुत बड़ा योगदान है, जो कि 12वें खिलाड़ी जो है उनके लिए बाइक पुरस्कृत की गई है, उनका भी हम शुक्रिया अदा करेंगे। और इस बार बात करेंगे तो जिस बल्लेबाज ने 2 छक्के दागे थे, फैसल शेख, जिन्होंने आउट किया बिल्कुल अगली गेंद के ऊपर, मयूर मात्रे की गेंद थी। अब तक तो यहां पर 5 गेंदें हो चुकी इस ओवर में, रन संख्या बनी है 21 रन। अभी भी मैदान पर जीतने के लिए महादेव दादा सानप इनका आगमन होता हुआ, बिल्कुल उनका स्वागत है। एक जबरदस्त व्यक्तिमत्व कारण कैलास दादा सानप यांचे सुपुत्र आहेत, ज्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेसाठी मित्र या 12व्या खेळाडूसाठी जी बाईक आपण पाहतोय ती आम्हाला पुरस्कृत करण्यात आले, त्या पुरस्कर्ते अर्थात या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय। आणि रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे यांच्या वतीनं योगेशदादा मडवी, हितेंद्रदादा मडवी, अनिलदादा ढोपरे यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। ओवर की समाप्ति, आखिरी गेंद थी बिल्कुल यहाँ पर, और यह आखिरी गेंद रन संख्या 2 ओवर के समाप्ति के बाद 21 रन अब जीतने के लिए 18 गेंदें बची और रन चाहिए 58 रन, यानी कि अभी भी 58 रन की आवश्यकता है 18 गेंदों के ऊपर। ये नहीं कि क्रिकेट में बड़ा टारगेट चेस नहीं होता, अभी भी वक्त है आपके पास, यहां से अच्छी बल्लेबाजी करेंगे तो शायद ये मुकाबला आप भी जीत सकते हैं। ये रामचंद्र हे लोकप्रिय उद्योजक ट्रान्सवेज लॉजिस्टिकचे सर्वा आकाशभाई सिंग, त्यांच्या सोबतीनं निखिलभाई खेरनार आणि महादेव सानप यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय। तर आकाशभाई, निखिलभाई आणि महादेवभाई आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषकामध्ये। व्हेरी VIP डाईजवरनं या मॅचचा आनंद घेताना नाशिकचा सगळा मित्रपरिवार ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतोय। तुम्हा सगळ्यांचं या स्पर्धेमध्ये आहे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। तो 18 गेंदें बची अब जीतने के लिए, रन चाहिए 58 रन। ये नहीं कि मुकाबला अभी भी
खत्म हुआ, अभी भी मुकाबला जिंदा है। यहां से अच्छी बल्लेबाजी की जरूरत है गोरेगांव टीम को, और अभी भी मैदान पर उनके सलामी बल्लेबाज मोहम्मद बुबेरे, जो कि गोरेगांव प्रतियोगिता में मैन ऑफ द सीरीज के हकदार बने थे, बाइक के हकदार बने थे। वही जज्बा, वही ताकत के साथ बल्लेबाजी करनी पड़ेगी इस मुकाबले में। अच्छी गेंद ब्लॉक होल में डाला हुआ गेंद, बिल्कुल यहां पर रन नहीं बनेगा। डॉट गेंद, जितने भी डॉट गेंद आएंगे उतना दबाव बढ़ सकता है टीम के ऊपर, क्योंकि अब 17 गेंदें बची, 58 रन की आवश्यकता। मैदान के चारों बाजू में एक बार नजर डालेंगे तो आज दर्शकों का मेला लग चुका है, क्योंकि नारायण टीम का जब भी मुकाबला होता है दर्शक भारी संख्या में होते हैं, और आज भी देखिए नारायण टीम समर्थक बहुत संख्या में है। तर या स्पर्धेसाठी तब्बल 3,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन या ठिकाणी येत आहे बिंदासदा यांच्या वतीनं। बुर्दुलचे माजी उपसरपंच आणि युवा उद्योजक बिंदासदांचे करूया आपण मनपूर्वक आभार, आणि ऑल टीमसाठी या ठिकाणी 1,000 रुपीजचं प्राईज झालं आहे, त्यांचं देखील करूया आपण आभार। आणि याच दरम्यान रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे आणि या स्पर्धेचे अजून एक शिल्पकार आपल्यासोबत सहआयोजक जोडले जातात, रोशन शेठ मडवी, त्यांचं देखील करूया आपण व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत। ये अच्छी गेंद ऑफ साइड में, फिर एक बार तेज शॉट है, जब तक गेंद को रोके तब तक यहां पर 2 रन के लिए पलट चुके हैं। जज्बा, जुनून, ताकत के साथ ये मुकाबला जीतना होगा, तो बिल्कुल मैदान के अंदर मोहम्मद बुबेर अभी भी लड़ रहे हैं। अभी तक उनकी बल्लेबाजी की बात करेंगे तो 2 छक्के दागे हैं। बिल्कुल रन संख्या इस समय टोटल 29 रन, टारगेट की बात करेंगे 79 रनों का टारगेट है मैदान के ऊपर। अभी भी 50 रन की जरूरत है मैदान पर यह मुकाबला जीतने के लिए। 15 गेंदें समाप्त हो चुकी है, 15 गेंदों में 29 रन बने, 15 गेंदों में अभी भी रन चाहिए 50 रन। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में हमेशा जहान होता है। लड़ना पड़ेगा। ऑन साइड में फिर एक बार ओलंदो कारपेट लॉन्ग ऑन रीजन में गेंद को रोका, तब तक 1 रन पूरा किया। सिंगल से नाखुश है गोरेगांव टीम के समर्थक, क्योंकि जानते हैं मुकाबला काफी दूर है। 14 गेंद में अभी भी 49 चाहिए, आने वाली 14 गेंदें। रनों की बात करेंगे तो 30 रन बने हैं, अभी भी यहां से 49 रन की आवश्यकता होगी। आने वाली गेंदें 14 बची है। ये क्रिकेट का खेल दोस्तों गिरगिट की तरह होता है, जो हमेशा रंग बदलता है। आज पहला मुकाबला आपने देखा, उसके बाद दूसरा मुकाबला 93 रनों का लक्ष्य रखा था। कमाल की बल्लेबाजी की थी रोशन साई स्पोर्ट चिंदन टीम के बल्लेबाजों ने। आखिरी मोमेंट में सीएसके टीम ने वो मुकाबला जीता। इस बार हवा में है, फील्डर 1-2 गेंद के नीचे आए और बेहतरीन कैच अमर पाटिल ने लिया, और यहां पर विकेट का पतंग होता हुआ गोरेगांव टीम को और एक झटका। मैदान पर बल्लेबाज उमर के पारी का अंतुबा। उपस्थित आहेत सन्माननीय सरपंच बुर्दुलचे आदरणीय भरत शेठ पाटील, आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण करूयात। तर भरत दादाला विनंती आहे या सर आपण व्यासपीठावरती, आणि या ठिकाणी एक युवा राजकीय क्षेत्रातील मोठं नाव भरत दादाचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत। स्वागत आहे भरत दादा आपलं। थोडा वेळ लागला सन्मान करायला, कारण मॅच कंटिन्यू सुरू होती, आणि आपण हा सन्मान या ठिकाणी करतोय योगेश दादांच्या शुभ हस्ते। यानंतर आपण आमंत्रित करूयात आदरणीय बाबूराव पाटील यांना, त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल, आणि बाबूराव पाटील यांचा शुभ सन्मान देखील आपण करतोय। त्यांना देखील विनंती आहे या आपण, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आणि बुर्दुलगावचे सध्या विद्यमान सरपंच म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो भरत शेठ पाटील, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत होतो। भरत दादा थँक्यू सो मच, आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार। नाउ बॅक टू क्रिकेट, इट्स ओवर टू यू कमेंट्री बॉक्स। अमर बुबेरे आए मैदान पर, जैसे आए थे वैसे लौटना पड़ेगा। LBW लेग बिफोर की और एक विकेट। अब यहां पर टीम की नैया बीच ओवर में पड़ चुकी है, जो कि टारगेट 79 रनों का था, और इस समय बात करेंगे तो केवल रन संख्या 30 पर है। अभी भी 49 रन चाहिए आने वाली गेंदों के ऊपर। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका। 3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या केवल 30 रन। अब 12 गेंदें बची है, 49 रन की आवश्यकता।
आपलं मनपूर्वक या ठिकाणी आम्ही स्वागत आणि सन्मान करत आहोत. तुमचा आशीर्वाद. खरं तर या सगळ्या पंचकृषीसाठी स्वर्गीय रामचंद्र मडवी हे नाम काय, या सगळ्यांनी ते कार्य जवळून पाहिलं. स्वर्गीय रामचंद्र मडवी नाव घेतलं की शिवसेनेचा ठाणा भाग, मल्लंगण नगरीचा, या शहराचा, या परिसराचा, ग्रामीण भागाचा च्या नावानं काय पलट केला आणि मरावे परी कीर्ती रूपे उरावे हे ज्यांनी मलंगडशी मलंगड परिसराला शिकवलं, त्यांचे जिवलग मित्र आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण करत आहोत. थँक्यू सो मच. आपलं काका मनपूर्वक आभार. आणि मामाश्री देखील आहेत मडवी परिवाराचे, योगेश दादांचे. त्याबद्दल अजून एक तो सन्मान करताना आपल्याला अभिमान आहे की यान शेटची टीम नेक्स्ट मॅच इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. नाउ बॅक टू क्रिकेट. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. रेडी राहायचं दोन्ही टीम्स. इथनंच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कॉम्बॉक्स समोरून उतरायचं आहे आणि बॅटिंग टीम प्लस डगआउटच्या बाजूला येऊन तुम्ही थांबायचं आहे चौदरपाडा. 12 गेंदे बचे, अब जीतने के लिए चाहिए 49 रन. अभी भी मैदान पर सलामी बल्लेबाज की बात करेंगे तो इस समय मोहम्मद बुबेरे मैदान के अंदर है. ओमकार की पहली गेंद सामने खेला, फील्डर थे, बने दर्शक, गेंद सीमा रेखा के बाद 6 रन. मैदान पर मोहम्मद बुबेरे मैदान के अंदर है, जो कि जीत का सपना रखते मैदान के अंदर. ताकत है, जुनून है, जज्बा इस खिलाड़ी में. और अब देखिए पहले गेंद में चक्का डाकर मुकाबला आगे बढ़ता हुआ. रन संख्या बात करेंगे 36. आप 43 रन चाहिए 11 गेंदों के ऊपर. कोई लक्ष्य कहते ना कि मनुष्य के साथ से बड़ा नहीं, हरा वही जो दिल से लड़ा नहीं. मुकाबला जीतना है तो आपको दिल से मैदान के अंदर लड़ना पड़ेगा. मोहम्मद बुबेरे में इतनी ताकत है कि वो मुकाबले को अकेले की ताकत पर पलट सकता है. दूसरी तरफ पे नारायण टीम, ओमकार पाटिल, जिनकी पहली गेंद छक्के के साथ शुरुआत किया और अब जीतने के लिए चाहिए 43 रन 11 गेंदों के ऊपर. मुकाबला शानदार होगा. कहीं मत जाना दर्शक, क्योंकि आज भारी संख्या में दर्शक ये मुकाबला देखने के लिए यहां पर पहुंचे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान की ये प्रतियोगिता आप देख रहे हैं. दूर से खेलना चाहते थे, बल्ला गेंद का संपर्क नहीं है, डॉट गेंद. और जितनी डॉट गेंद आएगी इतना दबाव बढ़ेगा, क्योंकि मुकाबला अब 10 गेंद में 43 चाहिए. लक्ष्य थोड़ा सा दूर है, बड़ा है, तो संघर्ष की जरूरत है. कहते हैं कि बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता, और जब तक न पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. यह मुकाबला जीतने के लिए अब 10 गेंदे 43 रन. मोहम्मद बुबेरे मैदान के अंदर, उनके सामने गेंदबाजी कर रहे ओमकार पाटिल. इस बार हवा में गेंद, कॉटन बोल्ड, विकेट मेन मिलती भी, यानी कि मोहम्मद बुबेरे. आशा की किरण बुझ चुकी है. अब यह बड़ा झटका टीम गोरेगाव को. अजय भंडारी, आपण जिथे कुठे असाल त्वरित इथेंसोबत संपर्क साधायचा आहे. अजय भंडारी, आपण जिथे कुठे असाल त्वरित व्यासपीठासोबत आपण संपर्क साधा. तो बिल्कुल मोहम्मद बुबेरे आउट होने के बाद पूरी तरह से सन्नाटे का माहौल बना है डगआउट बॉक्स में, जहां पर गोरेगांव टीम थोड़ी शांत बैठी है, क्योंकि एकमात्र आशा के किरण थे मोहम्मद बुबेरे, जिनमें ताकत थी, जज्बा था. इस साल उम्दा फॉर्म में है और मैन ऑफ द सीरीज बाइक भी जीती उनके मैदान के ऊपर. वो लौटने के बाद अब समीकरण की बात करेंगे तो 9 गेंदें बची है और रन चाहिए 43 रन. नए बल्लेबाज कौंदीन बुबेरे मैदान पर पहुंचे. ताकतवर बल्लेबाजी के लिए उन्हें भी जाना जाता है, मगर अब समय बहुत कम है, बड़े स्ट्रोक लगाने पड़ेंगे. आते ही बड़े स्ट्रोक की तलाश में थे. गेंद मिड विकेट में जब तक फील्ड हो तब तक 1 रन प्राप्त किया. सिंगल के साथ रन संख्या पहुंची है 37 रन. अब चाहिए 42 रन जीतने के लिए मुकाबला. 8 गेंदे 42 रन. कठिन बनता जा रहा है मुकाबला. अगला मुकाबले की तैयारी हो रही है. यहां पर बात करेंगे अगला मुकाबला, छठा मुकाबला क्रियांश 11 जय हनुमान चौदरपाड़ा बनाम जय हनुमान नितलस के बीच. अगला अंतिम मुकाबला पहले दौर का. बॉडी से दूर खेलना चाहते थे, विकेटों के पीछे भी गेंद निकली है. लॉन्ग स्टॉप में नॉन स्टॉप सीमा रेखा के बाद 4 रन. ठीक. तर या व्यासपीठावरती आपण अवंत्रित क्रियात सरवली संघाचे पुरस्कर्ते आणि क्रिकेटमधील एक मोठं नाव कुमार हर्षद चौधरी यांना आणि त्यांच्या सोबतीनं सागरदादा भोईर या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. या मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावर. तो बिल्कुल बात करेंगे इस मुकाबले के. तो ये चौका अताबा चौके के साथ 38 रन चाहिए 7 गेंदों के ऊपर. रन संख्या बनी है 41 और अब 38 रन चाहिए 7 गेंदों के ऊपर.
ये अच्छी गेंद थी, बिल्कुल यहाँ पर डॉट गेंद की समाप्ति, मुकाबला एक तरफा बनता हुआ क्योंकि आखिरी 6 गेंदें 38 रनों की आवश्यकता है मैदान पर। आमचा अनिल दादा ढोपरी ऑलराऊंडर रॅट बाईकवाला बॅटमन अजय भंडारी मुकेश मडवी बॅटमन भारी संघाचा ओपनर धनंजय हिलाल हाय तो या टीमचा ऑलराऊंडर योगेश दादा मडवी स्पॉन्सर हाय या संघाचा हितेंद्र दादा मडवी स्पॉन्सर हाय या संघाचा स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट संघ उसाटण्याचा स्वर्गीय थैंक यू टेसे, बिल्कुल एक अच्छी संगीत टीसी नितिन द्वारा आप सुने। बिल्कुल ये मुकाबला एक तरफा बन चुका है, दर्शक थोड़े से नाराज है मगर कहीं मत जाना, अगला मुकाबला बिग फाइट होगा जो कि क्रियांश 11 जय हनुमान चौधरपाड़ा बनाम जय हनुमान नितलस के बीच बड़ा मुकाबला। उसके बाद सेकंड राउंड का पहला मुकाबला होगा प्रमोद 11 वागेश्वर किरवली बनाम श्री गणेश गावदेवी CS के सिद्धि किरवले, और उसके बाद दूसरा मुकाबला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान सरवली बनाम जय हनुमान सिद्धि किरवले। यह अच्छी गेंद थी, विकेटों के पीछे गेंद, 2 फील्डर गेंद के पीछे दौड़ रहे हैं, बल्लेबाज तो रन लेना नहीं चाहते क्योंकि वो जान चुके मुकाबला पूरी तरह से एक तरफा बन चुका है। ये क्रिकेट का खेल है दोस्तों, एक ओवर में 36 रन चेस हुए, एक ओवर में 43 रन चेस हुए। इस सदन की बात करेंगे तो एक गेंद में 22 रन भी बने। ये क्रिकेट का खेल है, इसलिए अंतिम क्षणों तक लड़ना पड़ेगा। ये अच्छी गेंद सामने खेला, मिड विकेट में गेंद सीमा रेखा के पास 6 रन। अब मुकाबला हाथ से निकल चुका है, ये छक्का कोई मायने नहीं रखेगा, जीतने के लिए 32 चाहिए 4 गेंदों में। गेंदे बची है, 32 रन चाहिए, एखादा चमत्कार होता है तो मुकाबला पलट सकता है। तर व्यासपीठावरती शुभागमन झालाय कुंभारली गावातील राजकीय क्षेत्रातील आणि उद्योग सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आदरणीय अविनाशदा साळवी आणि त्यांच्या सोबतीनं चिंचवलीचे माजी उपसरपंच आणि समाजसेवक आदरणीय निलेशदा म्हात्रे यांचं त्या व्यासपीठावरती निलेशदा म्हात्रे आणि अविनाशदा साळवी यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। जी हाँ बिल्कुल, ये एवन जोड़ी अभिनव दादा सालवी और नीलेश दादा मात्रे जहां भी जाते एक साथ में जाते, आपका स्वागत है। बेहतरीन प्रतियोगिता आप देख रहे हैं दोस्तों। महालक्ष्मी ब्रास बँड नारायण जे अनिकेत ढोपरी यांचे सगळे जीवलग मित्र परिवार आहेत, या ब्रास बँड मधील जे कोणी सदस्य या ठिकाणी उपस्थित असतील सर्वांनी या व्यासपीठावरती अनिकेत आणि आमच्या रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीनं तुमचं हार्दिक स्वागत आहे। तो मुकाबला भी एक तरफा बन चुका। आक्रमण, ये आक्रमण शुरुआत में होता तो शायद उमर 11 गोरेगांव टीम भी मुकाबले में वापसी करती, मगर अब वक्त निकल चुका है, मुकाबला हाथ से निकला है। आप चौके छक्के कोई मायने नहीं रखेंगे, और एक लगातार शायद 3 छक्के आए पहली गेंद डॉट आने के बाद, लेकिन अब आखिरी 2 गेंदें बची है। रन संख्या पहुंची, टोटल की बात करेंगे तो 59 रन पर पहुंची है। चलो नई गेंद देनी आपको, चलो आयोजक संयोजक कहां पर है, एक गेंद दीजिए, कौन सी भी चलेगी। तर व्यासपीठावरती शुभागमन झालं आदरणीय हनुमानजी वाकडे यांचं, त्यांचं देखील करूया व्यासपीठावरती आपण हार्दिक स्वागत। जशी बैलगाडा शर्यत टेम्पोवरती बघून बघायला मजा येते ना, तसेच साहिल पाटील आणि प्रणित शेंद्रे टेम्पोवरती बसून सुद्धा नारायण संघाच्या विजयाचा आनंद घेतात आणि हा आनंद वेगळा आहे। आणि आता अजून अर्ध नारायण गाव आलं, थोड्या वेळात अजून अख्खं येईल। सगळ्यांचं करूया आपण रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ट्रॉफीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। चलो नारायण टीम इकट्ठा ना आइए प्लीज, क्योंकि आखिरी 2 गेंदें बची है, मुकाबला तो पूरी तरह से नारायण टीम के पक्ष में। 0 ये बिल्कुल लकी नंबर है टीम के ऑनर दुर्गेश दादा पाटिल, जिनका ये लकी नंबर है, हमेशा लकी नंबर के साथ आते जब भी प्राइज लगाते, सिंगल डबल डबल, यानी कि ये 0 नंबर के 0.05 ये नंबर है उनका लकी। मगर यहां पर आक्रमण और एक शानदार छक्का, देखिए कमाल की बल्लेबाजी है, 4 गेंद में 4 छक्के। कौंदीन बुबेरे कहा रखा था इस खिलाड़ी को, शायद आगे लेके आते तो ये मुकाबले का रुख अलग होता, मगर अब मुकाबला हाथ से निकल चुका है। योगेश दादा तुला नव्यानं सांगायची गरज नाहीये, एकेकाळच्या गोरेगावच्या क्रिकेटची ओळख म्हणजे कवनीन बुबेरे, सध्या कदाचित तो फॉर्म सोबत संघर्ष करत होता, आज मात्र तो लढायला आला आणि सलगचा मारलाय 5वा षटकार। टायगर इज बॅक,
हारलो तरी चालेल पण लढलो कसं हे सांगताना टीम उमर 11 गोरेगांव वेल प्लेड कौनिन भाई। जहाँ बिल्कुल कौनिन बुबेरे ये बहुत बड़ा पुराना नाम है और आज देखिए शेर की झलक सबसे अलग और 5 छक्के दागे। वही कप्तान से बोला कि आपने इसे कहाँ रखा था, शायद आगे बल्लेबाजी के लिए भेजा होता तो अब यह कहानी अलग होती, मगर कहानी बदल चुकी है। मुकाबला जीते मैदान के ऊपर आई गांव देवी नारायण टीम ये शानदार जीत हासिल की है और बिल्कुल यहाँ पर हार्ड लक टीम उमर 11 गोरेगांव मुकाबले के हीरो मैन ऑफ द मैच की घोषणा होगी। और इससे पहले हम बात करेंगे अगले मुकाबले की। क्रियांश 11 जय हनुमान चौधरपाड़ा बनाम जय हनुमान नितलस के बीच अगला मुकाबला है। मुकाबला बिग फाइट होगा, कहीं मत जाना दोस्तों, और एक शानदार मुकाबला देखने मिलेगा। और इस मुकाबले की बात करेंगे तो मैन ऑफ द मैच 33 रनों की शानदार हार्ड गेंदों में नायाब पारी खेली बल्लेबाज नारायण टीम के विकेश हजारी बने मैन ऑफ द मैच। तर विकेश हजारीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। जय श्रीराम चिंतामण शेठ हजारी यांच्याकडनं ते देखील चिंतामण काका जमा करायचं लगेचच, नो टाइमपास। चला या आपण आकाशजी सिंग, निखिलजी खैरनार आणि महादेव सानप या तिन्ही आपल्या मित्रांना आमंत्रित करूयात। आपण या इकडे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांच्या शुभ हस्ते